निरंजन गावकरे. निरंजन बोला. धन्यवाद सभापती महोदय. मला या पुरवणी मागण्यांमध्ये आपल्याला या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण संधी दिली. सभापती महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार हे आपले सरकार आहे याची भावना ही सर्वसामान्यांमध्ये प्रचलित झाली. माझी समोरच्या बसलेल्या तिन्ही ज्येष्ठ सदस्यांना विनंती आहे की आपण बसून बोलू नये अशी विनंती आहे. अशी पुरवणी मागणीमधली नाही, महाराष्ट्रातील तमाम जनतेची धारणा आहे की हे सरकार आपले सरकार आहे, कारण या सरकारला लोकांची, सर्वसामान्यांची, जनतेच्या गरजेची आणि त्यांच्या असलेल्या महत्वाच्या मागण्यांची जाण आहे आणि त्याच्यामुळे जनतेसाठी जनतेत राहून काम करण्याची नियत साफ असेल तर जनतेचा आशीर्वाद हा निश्चितपणे पाठीशी राहतो हे आपण सर्वजण जाणतो आणि बघतच आहोत. सभापती महोदय, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थमंत्री या नात्याने 2023 सालच्या अर्थसंकल्पात सादर केलेल्या अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिला, तरुण वर्ग आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. महिलांना एसटी प्रवासातील सवलत, 1 रुपयात पीक विमा, लेक लाडकी योजना यासारख्या योजनांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल. गेल्या वर्षभरात काय बदलले असा प्रश्न जर विचारला तर मी एका शब्दात उत्तर देईन की राज्य सरकारची नियत साफ आहे आणि त्यासाठी नीती अवलंबली जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास 55,520 कोटींची पुरवणी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहे आणि या पुरवणी मागण्यांमध्ये ज्या सर्वाधिक तरतूद आहेत ते सार्वजनिक बांधकाम, त्याच्याचबरोबर कृषी विभाग आणि शिक्षण विभाग, जे खऱ्या अर्थाने राज्याला विकासाच्या दिशेने किंवा राज्याला सक्षम करण्याच्या दिशेने जे राज्याचा कणा आहे त्या दृष्टिकोनाने या तीन विभागांचा खऱ्या अर्थाने उल्लेख केला पाहिजे आणि त्याच्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये सुविधा राज्य शासनाने केलेली आहे. सभापती महोदय, यंदा राज्यातील विविध भागात अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यात ठिकठिकाणी विकास कामे सुरू आहेत, रस्त्यांची कामे सुरू आहेत. या सगळ्या जनतेचा पैसा असून जनतेच्या हितासाठी वापरला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने सादर केलेल्या या पुरवणी मागण्या रास्त आहेत असं मी सुरुवातीलाच असा उल्लेख करतो. राज्य शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील जनतेच्या हिताची विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे निश्चितपणे केले जात आहे. सभापती महोदय, पुरवणी मागणी क्रमांक 60, बाब क्रमांक 60, पृष्ठ क्रमांक 35. सभापती महोदय, नवीन घरगुती गॅस सिलेंडर कनेक्शनवर लावण्यात येणारा जो स्टॅम्प ड्युटी तो मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यामध्ये लावण्यात येत नाही. महाराष्ट्रामध्ये ही स्टॅम्प ड्युटी 100 रुपये आकारण्यात येते आणि याच्यामुळे सामान्य ग्राहकाला व उज्ज्वलाचा जो लाभार्थी आहे त्याच्यावरती एक आर्थिक बोजा पडतो आणि त्याच्यामुळे ह्या नवीन गॅस कनेक्शन वर लावण्यात येणारा 100 रुपयाची स्टॅम्प ड्युटी रद्द करावी अशी मागणी मी या पुरवणी मागणीच्या चर्चेमध्ये करत आहे. सभापती महोदय, त्याचबरोबर पुरवणी मागणी क्रमांक 5, बाब क्रमांक 4, पृष्ठ क्रमांक 5. महाराष्ट्र शासनाने 2 नोव्हेंबर 2022 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करून दुय्यम सेवा निवड मंडळाचे कक्षेतील गट क मधील लिपिक वर्गीय संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत भरण्यात आलेली आहेत. तरी इतर पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत आणण्यासाठी प्रशासकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित असताना अजून ती झालेली नाही. त्यामुळे पुढील वर्षी प्रसिद्ध होणाऱ्या नवीन जाहिरातीमध्ये ही पदे समाविष्ट करण्याबाबत शासनाने कारवाई करावी. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग यामध्ये सध्या 271 पदे मंजूर असून ती 1500 करावी. सदस्य संख्या 6 वरून 15. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे वार्षिक बजेट हे 60 कोटीवरून 150 कोटी केल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील प्रलंबित सर्व कामे मार्गी लागतील. तसंच सभापती महोदय, बाब क्रमांक 60, पृष्ठ क्रमांक 35, चाकरमानी सर्वसामान्य पगारदार नागरिकांवर लावला जाणारा प्रोफेशनल टॅक्स हा काढून टाकावी अशी विनंती मी करत आहे.
जे पुरुष आहेत ज्यांची आमदनी 7,500 रुपयाच्या वर आहे, ज्यांचा पगार 7,500च्या वर असेल, त्यांच्यावर सर्वसाधारणपणे 2,100 रुपयाचा प्रोफेशनल टॅक्स येतो. आणि जे मोदीजींनी सूतोवाच केलाय की 1 नेशन 1 टॅक्स या सूत्रावर आधारित जर हा प्रोफेशनल टॅक्स आपण रद्द केला तर निश्चितपणे महाराष्ट्र हे पहिलं राज्य राहील की जो या दिशेने वाटचाल करत आहे. त्याचबरोबर सभापती महोदय, वैद्यकीय शिक्षण पुरवणी मागणी क्रमांक 180 बाब क्रमांक 180 पृष्ठ क्रमांक 107 गेली अनेक वर्ष जे निवासी डॉक्टर आहेत त्यांचे हॉस्टेलचे प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि या मागणीसाठी सदर डॉक्टर आंदोलनही अनेकदा त्यांनी केलेलं आहे. राज्यात शासनाचे आणि महापालिकेचे एकूण 28 मेडिकल कॉलेजेस आहेत आणि त्यात संलग्न अशी रुग्णालये असून त्या ठिकाणी उपचारासाठी लाखोंची संख्याचे रुग्ण येत असतात. सभापतीमध्ये मुंबईचेही अनेक हॉस्पिटल आहेत, म्हणजे KEM असेल, सेंट जॉर्ज असेल, ते महापालिकेच्या अखत्यारीत येतात. त्यांनाही डीम्ड युनिव्हर्सिटीचा आपण दर्जा द्यावा अशी ही मागणी आहे. तर या वैद्यकीय महाविद्यालयांचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गेली काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र त्या तुलनेत हॉस्टेलची संख्या वाढलेली नाही आणि त्याच्यामुळे या पुरवणी मागण्यांच्या चर्चेमध्ये मी ह्या हॉस्टेलची सुविधा आपण वाढवावी आणि इतर राज्यांचे जे निवासी डॉक्टरांना ज्या पद्धतीने विद्यावेतन दिले जाते त्या तुलनेत आपल्याकडे हे विद्यावेतन वाढवून भेटावं अशी मागणी मी करत आहे. राज्य पुरवणी शालेय शिक्षण विभाग पुरवणी मागणी क्रमांक 101 बाब क्रमांक 101 पृष्ठ क्रमांक 59 राज्यात सुमारे 1,06,338 प्राथमिक शाळा आहेत आणि त्यातील 77% शाळा या ग्रामीण भागात आहेत. सभापती महोदय, दर 1000 मुलांमागे शाळांची संख्या ही 10.1 तर उच्च प्राथमिक शाळांमध्ये संख्या 9.3 इतकी आहे. राज्यात सुमारे 5.1 लाख शिक्षक हे कार्यरत आहेत तर विद्यार्थी शिक्षकांचे प्रमाण 30.1 इतके आहे. दर 10 स्क्वेअर किलोमीटरच्या मागील प्राथमिक शाळांची घनता ही 3.2 तर उच्च प्राथमिक शाळांची 1.7 इतकी आहे. बालकांचे मोफत म्हणजे राईट टू एज्युकेशनच्या अधिनियम 2009ची अंमलबजावणी राज्यात 2010 पासून आहे. या अधिनियम अंतर्गत बालकांना नजीकच्या शाळांमध्ये मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. यामध्ये शाळाबाह्य मुलांचाही प्रश्न फार महत्वाचा आहे. त्यासाठी आपण राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावा अशी विनंती मी करत आहे. राज्यात जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, कॅन्टोन्मेंट आहे, नगर परिषद आहे, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सरकारी शाळा चालवल्या जातात. ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि शहरी भागातील गरीब विद्यार्थ्यांसाठी या शिक्षण भेटावं या हेतूने या शाळा चालत आहेत. मात्र या शाळांमध्ये शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नाहीत. आपण संच मान्यतेनुसार राज्यात सरकारी शाळांमध्ये सुमारे 31,472 शिक्षकांची पदे ही रिक्त आहेत आणि त्याच्यामुळे सदर नियुक्त शासन स्तरावर सुरू कराव्या अशी मागणी मी करत आहे. सभापती महोदय, सार्वजनिक आरोग्य विभाग पुरवणी मागणी क्रमांक 332 बाब क्रमांक 332 पृष्ठ क्रमांक 202. सभापती महोदय, या यशस्वी अकॅडमी फॉर स्किल पुणे या मार्फत राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र डाटा एंट्री ऑपरेटर भरण्यात आले होते. परंतु 18/10/2023 रोजी च्या जो पत्र काढला त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी डाटा एंट्री ऑफिसर्स यांना कार्यमुक्त करण्यात आले. तरी राज्यातील हजारो बेरोजगार डाटा एंट्री ऑपरेटरांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनाने सकारात्मक निर्णय राज्य शासनाने घ्यावा अशी विनंती मी करत आहे. सभापती महोदय, पूरक मागणी क्रमांक C4 बाब क्रमांक 60 पृष्ठ क्रमांक 35 भूमी अभिलेख कार्यालयामध्ये बँक बोजा कमी करण्याची पद्धत सध्या कार्यरत आहे ती सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक व आर्थिक नुकसान होणारी आहे. नागरिकांनी कर्जाची परतफेड केल्यानंतर देखील सुद्धा बोजा उतरवण्यासाठी गहाणमुक्ती दस्त केल्याशिवाय बँक बोजा कमी होत नाही. यामुळे दस्त करण्यासाठी जवळपास 3,000 रुपये खर्च येतो आणि याचा आर्थिक भुर्दंड हा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्याला बसत आहे. यामुळे पूर्वीची जी पद्धत होती त्यामध्ये बँकेच्या पत्रानुसार बँक बोजा कमी होत होता व सदरची पद्धत सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक नुकसान न करणारी होती. त्यामुळे शासनाने तत्काळ
बँक बोजा कमी करण्याची त्रासदायक पद्धत बंद करून जुनी पद्धत राबविण्याची मागणी पुरवणी मागण्याच्या संदर्भात चर्चा करण्याची आपण संधी दिली त्यासाठी आपले आभार व्यक्त करतो आणि या पुरवणी मागण्यांच्या माध्यमांनी राज्याचा मोठा विकास आमची होतोय पाडवी. असा उल्लेख करून मी आमची माझं पाडवी. म्हणणं थांबवतो.